नमस्ते सर. हां नमस्ते. आता हे जे आपण झाड तोडण्याचं काम सुरू आहे किंवा त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या छाटण्याचं काम सुरू आहे, तर त्यामागची आपली संकल्पना काय? संकल्पना म्हणजे ही राजारामपुरी राजाराम महाराजांनी बसवलेले आहे कोल्हापूरचे. आणि राजाराम महाराज फॉरेनला गेलते त्यावेळेला अशा पद्धतीची जी राजारामपुरी बसवली ना भूतो ना भविष्य, की त्याच्या सगळ्या पाण्याची पाईपलाईन, गॅसची पाईपलाईन, तुमचं ड्रेनेज लाईन हे सगळं पाठीमागल्या बाजूनं आतल्या पॅचेसमधनं सोडलेले आहेत. म्हणजे मेन रोडला काही नाही. आणि इथं राजाराम महाराजांच्या माध्यमातून झाल्यानंतर इथं व्यापार संकुलन फार मोठं झालं. आणि त्यावेळीची झाडं राजाराम महाराज असताना त्यावेळीची झाडं आत्ता लावलेली आहेत, ती त्यावेळी लावलेली होती, ते आता त्यानं उग्र रूप धारण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ही अशा घटना कायमस्वरूपी आता इथं आम्ही 4थ्या गल्लीमध्ये उभारलेलं आहे राजारामपुरीमध्ये. इथं दैव डॉक्टरचं हॉस्पिटल आहे. तिथं त्या ठिकाणी आमचे इथं लहान मुलांची डिलिव्हरीसुद्धा होतात. आणि अशा पद्धतीनं लहान मुलं घेऊन बाळ आपल्याला दाखवायसाठी कमीत कमी 10-12 तर लाईन अशा मुली उभारलेल्या आहेत त्या बाळाला घेऊन. आणि त्या ठिकाणचं झाड हे आत्ताच इथं दिसते ते पडलेलं होतं एक महिन्यापूर्वी. आणि त्या पद्धतीनं त्या शेजारीसुद्धा तसंच झाड आहे वरचं. तशा पद्धतीने ह्या माझी एक रिक्वेस्ट आहे शासनाला आणि आयुक्तांना आणि महापुरांना, की ह्या कोल्हापूर शहरामध्ये जेवढी झाडं 100 वर्षापूर्वीची आहेत ती झाडं फांद्या तर त्या ज्या बाजूला झुकलेलं आहे ते झाड त्या बाजूला पडणार आहे अशा बाजूच्या फांद्या तर कट केल्या पाहिजेत. आणि ह्याच्यावर मला असं मधल्या काळामध्ये समजलं होतं की ह्याच्यावर कलेक्टरचं नियंत्रण असते, आयुक्त साहेबांचं असते, PWDच्या अधिकाऱ्यांचं असते. असे 5 अधिकारी असतात की हे झाड निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि हे झाड काढणे किंवा फांद्या काढणे हे धोकादायक आहे. अशा पद्धतीने हे झाड काढलं पाहिजे. अशा सर्वे ह्या कोल्हापुरामध्ये व्हायला पाहिजे. राजारामपुरीचा 100% व्हायला पाहिजे. कारण का इथं व्यापार संकुलन मोठं झाल्यामुळं इथं माप लोकांची अपाट आता दिवाळी आली पुढं आता तोंडाला. दिवाळी आली, दसरा आला आणि त्याच्यामुळं इकडं लोक खरेदी करायला एवढे जिल्ह्यातून येतात की ना भूतो ना भविष्य. त्यावेळेला ह्या झाडांचा सर्वे होणं राजारामपुरीचा फार महत्त्वाचं आहे. मी म्हणून सर्वांना मी आयुक्त साहेबांना आणि महापौर साहेबांनासुद्धा आणि जेवढे महापालिकेचे पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की ह्या ज्या जीवितहानी होण्यापेक्षा अगोदर ह्याचा सर्वे होऊन ज्या फांद्या कट करायला लागतात ते झाड निकृष्ट दर्जाचं आहे ते काढण्यात यावं अशी मी ह्या निमित्तानं त्यांना रिक्वेस्ट करतो. आणि जीवितहानी होण्यापेक्षा अगोदरच शासनानं हे घ्यावं. नुकसान होत राहणार, काढत असताना काय तर होणार, पडल्यानंतर काय होणार. खरं मानवहानी झालेली किती मोठी त्याची भरावी लागते त्याच्या घरातल्या लोकांना. ही जी जाणीव करून अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त ह्याचा सर्वे लवकरात लवकर दिपोळीच्या आत करून ज्या फांद्या जे झाड निकृष्ट दर्जाचं आहे ते 100 वर्षाचं आहे ते काढून टाकावं किंवा त्या ठिकाणी अनेक दुसरं झाड लावावं, 2 झाडं लावावीत. अशा पद्धतीने मी या निमित्तानं आपल्याला रिक्वेस्ट करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. नक्कीच जे इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत शिवाजीराव कवाळे यांनी सांगितलेलं आहे की जे कोल्हापुरात सर्वत्र मोठे महाकाय वृक्ष आहेत, खास करून राजारामपुरे, त्यांचा सर्वे करून पुढची जी दुर्घटना आहे ते घडण्याच्या अगोदरच त्याच्यावरती उपाययोजना कराव्यात. आणि त्याच्या ज्या धोकादायक फांद्या वगैरे आहेत किंवा झाड काढण्याचं काम आहे ते करून घ्यावं. के न्यूज मराठीसाठी कोल्हापूरहून सुशील कांबळे. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.